नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही SSC हे नाव ऐकलंच असेल. SSC म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? स्टाफ सिलेक्शन कमिशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी हे जे आहेत SSC वाले म्हणजेच काय, सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्यांच्या SSCच्या अंतर्गत आपल्या फार्मासिस्ट पदाच्या काय निघत असतात, वॅकन्सी निघत असतात. ओके, तर तुम्ही असं नाव ऐकलं असेल फेज 10, त्यानंतर फेज 11, फेज 12 आणि यावर्षी विद्यार्थी मित्रांनो हे जे फेज 13 आहे ही ॲड येणार आहे. आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर साईट चेक केली तर लगेच SSCच्या साईटवर गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं हे बघा, रिवाइज टेंटेटिव्ह कॅलेंडर हे एक ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो जे एक्झाम यावर्षी त्यांच्या होणार आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिले. आणि तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की यांचं काम एकदम प्रॉम्प्ट असतं विद्यार्थी मित्रांनो. यांनी जे डेट दिला त्या डेटला ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट येतं, टेंटेटिव्ह डेट दिली त्या डेटला मॅक्झिमम टाईम काय येतं, ॲडव्हर्टाइजमेंट येतं आणि त्यांनी जी फॉर्मची तारीख दिली त्या तारखेलाच ते फॉर्म भरून घेतात आणि एक्झामची डेट जी दिली तर त्याच तारखेला विद्यार्थी मित्रांनो एक्झामसुद्धा कंडक्ट करतात आणि रिझल्टसुद्धा डेट जी दिली तिथंच लगेच रिझल्ट त्या डेटला लावून टाकतात. तर आपली जी फार्मासिस्ट नावाची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये येत असतं. ओके, 200-300 पदं दरवर्षी पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या रिजन वाईज काय असतात विद्यार्थी मित्रांनो ते येत असतात. आलं लक्षात? त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्टच्या 3 प्रकारच्या पोस्ट असतात. एक म्हणजे फार्मासिस्ट असंच देतात फक्त, त्यानंतर दुसरी असतं विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट ॲलोपॅथी म्हणून देतात. ओके, त्यानंतर तिसरी देतात विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट होमिओपॅथी म्हणून. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे तिन्ही पोस्ट येणार आहेत याही वर्षी. आता तुम्ही म्हणसाल सर कसं काय? बघा, ही जी पोस्ट आहे फार्मासिस्टची ती सिलेक्शन पोस्ट आहे, या कॅटेगरीमध्ये येतं सिलेक्शन पोस्ट. या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जी सिलेक्शन पोस्ट आहेत त्यामध्ये आपली फार्मसीची काय येतं, वॅकन्सी येतं. बघा 4 नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे, सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज 13 2025. म्हणजे यावेळेसची जी फेज आहे ती कोणती राहणार विद्यार्थी मित्रांनो? फेज 13. ओके, फेज 13मध्ये ही फार्मसीच्या पोस्ट येतील. तुम्ही जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट बघा, हे डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे? टेंटेटिव्ह मॅक्झिमम येणारच त्या तारखेला. बघा 2/6/2025 म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 2 जूनला 100% SSCची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे कोणती, फेज 13. ओके, त्याच्यामध्येच फार्मसीच्या जागा येणार आहेत 2 तारखेला, म्हणजे आजपासून किती दिवसानंतर, 16-17 दिवसानंतर. आलं लक्षात? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लोजिंग डेट म्हणजेच फॉर्म जे आहेत तर ते कधी क्लोज होणार, म्हणजे किती तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही, तर 23 जूनपर्यंत. किती जूनपर्यंत? 23 जूनपर्यंत. ओके, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी एक्झाम आहे का नाही, तर ती कधी होऊ शकते, तर त्यांनी सांगितलं 24 जुलै ते 24 जुलै ते 4 ऑगस्टच्या दरम्यान एक्झाम होऊ शकते. म्हणजे आजपासून तुम्ही जर धरला, आजची तारीख किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आजची तारीख आहे 17 मे. ओके, 17 मे पासून जर तुम्ही धरलं तर 17 जून, त्यानंतर 17 जुलै. ओके, म्हणजे काय, हा 1 महिना, त्यानंतर हा 2रा महिना आणि त्याच्यानंतरचे 5-6 दिवस. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्याकडं 60 ते 70 दिवस आहेत या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी. 100% ही एक्झाम होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा येणार आहे. आलं लक्षात? कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, CBT आहे का नाही, तर त्या कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आपण त्याला म्हणतो. 2 जूनला ही ॲडव्हर्टाइजमेंट येईल, 2 जून 2025ला. 23/6 त्याचे फॉर्म भरण्यासाठी साईट चालू राहील आणि 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025च्या दरम्यान याची एक्झामसुद्धा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे सिलेबस दिलेला असतो तर तो सिलेबस फार्मसिस्टचा नसून विद्यार्थी मित्रांनो तो बाकीचे सब्जेक्ट आहेत, जसं की जनरल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर जनरल अवेअरनेस आहे, त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरसुद्धा आहे का नाही, इंग्लिश लँग्वेज आहे. तर या प्रत्येकाचे विद्यार्थी मित्रांनो किती प्रश्न असतात? प्रत्येकी 25. आलं लक्षात? असे प्रत्येकी 25 याचे असतात प्रश्न, म्हणजेच टोटल 100 प्रश्न याच्यामध्ये असतात. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जी एक्झाम आहे डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थी देऊ शकतात, त्यानंतर बॅचलर इन फार्मसी विद्यार्थीसुद्धा देऊ शकतात
आलं लक्षात. याच्याबद्दल जेव्हा डिटेल नोटिफिकेशन येईल तेव्हा आपण व्हिडिओ बनवूयात. आलं लक्षात. म्हणजे वॅकन्सीचं सुद्धा व्हिडिओ बनवता येईल आणि त्याच्यामध्ये हे जे क्वालिफिकेशन आहे त्याला आपण इलिजिबिलिटी म्हणतो ते सुद्धा बनवणार. फक्त रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं का आहे गरजेचं आहे. आलं लक्षात. 100% 200-300 जागा पुन्हा येतील विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही काय करा, अभ्यास चालू ठेवा या 4 सब्जेक्टचा. आलं लक्षात. कोणती एक्झाम तर सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज 13 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार. या तारखेला ॲडव्हर्टाइजमेंट येणार, याला फॉर्मची डेट संपणार आणि एक्झाम या डेटच्या दरम्यान होणार. म्हणजे 60 ते 70 डेज तुमच्याकडे आहेत फक्त एक्झामसाठी तयारी करण्यासाठी. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला एक तुमच्यासाठी चान्स आहे, खूप चांगली संधी आहे. त्या संधीचं सोनं करा. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र.